नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इंडियन मार्केटमध्ये इंट्राडे इक्विटी लाईव्ह ट्रेडिंग केलेला व्हिडिओ मी पुढे जोडलेला आहे। आता तुम्हाला जर वेळ नसेल तर पहिली गोष्ट तुम्ही हा व्हिडिओ वॉच लेटरमध्ये टाका आणि निवांत जेव्हा तुम्ही ट्रेडिंगचा अभ्यास करायला बसता तेव्हा हा व्हिडिओ पाहायला घ्या। याच्यामधून तुम्हाला ट्रेडिंगच्या बऱ्याच साऱ्या गोष्टी क्लिअर होतील। हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, मध्ये सोडून दिला, स्किप केला, पळवत बघितला, तुम्हाला अर्ध्यावट गोष्टी समजतील, ती तुमची जबाबदारी। आतापर्यंत तुम्ही भरपूर काही युट्यूबचे व्हिडिओ पाहिले असतील, पण तुम्हाला पाहिजे तसा फायदा त्याचा झालेला नसेल। कारण एकच असतं, तुम्ही बघता पण ते सोडून देता, त्याच्यावरती परत काम करत नाही। तर वही पेन पेपर घेऊन बसा, महत्त्वाचे पॉइंट्स नोट डाऊन करून घ्या। एका नवीन ट्रेडरचं सुरुवातीला छोटा अकाउंट असतं आणि प्रॉफिट लॉसेस सुद्धा छोटे असतात। तर मी सुद्धा तुम्हाला एक छोटा अकाउंट वापरून ट्रेडिंग करून दाखवलेलं आहे। माझे मोठे अकाउंट्स वापरून तुम्हाला मोठे प्रॉफिट्स दाखवणे हे माझे इंटेन्शन नाही, किंवा त्यांनी तुम्हाला फायदा सुद्धा होणार नाही। तर काळजीपूर्वक हा व्हिडिओ निरखून पहा आणि त्याच्यामध्ये जे काही तुम्हाला समजते, ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी वाटतात त्या मला शेवटी कॉमेंटमध्ये सांगा। धन्यवाद। हॅलो गाईज, गुड मॉर्निंग। कोटक बँकेमध्ये एक ट्रेड मिळण्याची पॉसिबिलिटी आहे। कोटक बँकेमध्ये ब्रेकआउटचा ट्राय झालेला आहे, पण ब्रेकआउट काय प्रॉपर झालेलं नाही। एक रेजिस्टन्स लेवल आहे। कोटक बँक इव्हिनिंग स्टार रेजिस्टन्स ट्रॅप, 5 रुपयांचा स्टॉपलेस होतोय, तर आपण क्वांटिटी घेतली पाहिजे 200। $2152। 200 क्वांटिटी शॉर्ट सेल करायची ऑर्डर लावलेली आहे 2152 रुपयांना कोटक बँकेमध्ये। या ठिकाणी बेसिक स्ट्रक्चर बनले आपलं, ब्रेकआउट फेल म्हणा, सेकंड पुल बॅक म्हणा, काही म्हणा। इव्हिनिंग स्टार बनलेला आहे। या ठिकाणी कॅन्डल स्ट्रेंथ आहे, 2 मिनिटं बाकी आहेत कॅन्डल बंद व्हायला। जर ही कॅन्डल अशीच बंद झाली तरच हा आपला ट्रेड व्हॅलिड असेल। जर ही 2 मिनिटांमध्ये कॅन्डल रिव्हर्स झाली तर आपण तो ट्रेड आहे त्या ठिकाणी एक्झिट केला तरी चालेल, कारण की लॉजिकच नसणार आहे। मग काय, आपला स्टॉप लॉस असेल 58.20, 2158.20चा, आणि टार्गेट कुठपर्यंत घ्यायचं बघू। स्टॉप लॉस लगेचच आपण ट्रेल करणार आहे, थोडं मार्केट खाली गेले की 2158.20। जवळपास 1200 रुपयांची रिस्क आपण घेतली या ट्रेडला। प्रॉफिट झाला तर त्याच्या डबलच होणार आहे। 2152ला शॉर्ट सेल केलाय, 2150 चाललाय ऑलमोस्ट। 2152 स्टॉप लॉस इथे। टार्गेट काय लावायचं आता? टार्गेट आपलं येतंय 1:1.9, 1:2 नाही, 1:1.9 येतंय। चालेल, आपण 1:1.8 पर्यंत पण घेऊ शकतो, कारण की नियम मोडून चालणार नाही आपल्याला। सपोर्ट आहे तर सपोर्टवरतीच एक्झिट करावं लागेल प्रॉफिटमध्ये, आणि गेलं रिव्हर्स तर मग स्टॉप लॉस ज्या ठिकाणी आहे तो तिथंच द्यायचा आहे। ट्रेड घेण्याचं कारण कॅन्डल स्ट्रेंथ तर बनलीच आहे, त्याचबरोबर इव्हिनिंग स्टार कॅन्डल स्टिक्स पॅटर्न झालाय, त्याचबरोबर ब्रेकआउट फेल स्ट्रॅटेजी आपण म्हणू शकतो, सेकंड पुल बॅक म्हणू शकतो, ट्रॅप ऑलरेडी आहे, आणि शॉर्ट कव्हरिंग संपलेले आहे म्हणून आपण ब्रेकआउट फेलला ट्रेड घेतो किंवा रिटेस्ट फेलला ट्रेड घेतो। शॉर्ट कव्हरिंग ऑलरेडी पूर्ण आहे, मार्केट स्ट्रक्चरच्या मार्केट टॉपला आहे, तर ह्या कारणामुळे आपण शॉर्ट सेल केलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं कारण ते म्हणजे मोठ्या टाइम फ्रेमवरती हा स्टॉक अप ट्रेंडमध्ये आहे आणि एका रेजिस्टन्सवरती आहे। रेजिस्टन्सवरती जर एखादा शेअर असेल तर आपण काय करतो, सेल करतो। पण फक्त रेजिस्टन्सचं कारण आहे का? नाही, मार्केट अप ट्रेंडमध्ये आहे, खूप जास्त स्ट्रेच झाले आणि टॉपला आहे। एवढंच नाही केलं त्याने काय काय केलंय, टॉपला गेल्यावरती एक ब्रेकआउट केला, जी की आपण ब्रेकआउट ट्रेड करत नाही, कारण की ही लेवल ऑलरेडी शॉर्ट कव्हरिंग झालेली आहे, त्याच्यामुळे शॉर्ट कव्हरिंग या लेवलला येणार नाही। जर येणार असती तरच आपण बाय केलं असतं, तर बाय आपण करणार नाही। मग आपल्याला सेलिंगचा ट्रेड मिळाला, सेकंड पुल बॅक ट्रॅप हे कन्फर्मेशन्स मिळाले, म्हणून आपण एका करेक्शनसाठी या ठिकाणी सेल करतोय। दुसरा पॉईंट आला, बँकांमध्ये जर बघितलं तुम्ही तर बाकी बँकांपेक्षा कोटक बँकेचा हा जो स्टॉक आहे तो थोडासा कमी बुलिश आहे बाकीच्यांपेक्षा।
म्हणजे बाकीच्यांपेक्षा तो बियरिश आहे आणि म्हणून पण आपल्याला याच्यामध्ये ट्रेड घेणं थोडं सोपं जाईल. कारण की ॲक्सिस बँक 1.5% वरती आहे, इंडसइंड बँक 0.5% वरती आहे, SBI जवळपास 2% वरती आहे, HDFC 0.5% वरती आहे, पण कोटक बँक आणि ICICI बँक हे दोन ऑलमोस्ट ब्रेक इव्हनला आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये जास्त बुलिश स्ट्रेंथ नाहीये. ज्या स्टॉक्समध्ये जास्त बुलिश स्ट्रेंथ नाहीये आपण त्याच्यामध्ये जर बियरिश ट्रेड घेतोय तर तो ट्रेड आपल्याला सोपा जातो. आता कॅन्डल मोठी बनल्यामुळं आपल्याला इथं स्टॉप लॉस लावण्याऐवजी आपण या ठिकाणी स्टॉप लॉस लावला तरी चालेल 56.70 ला. $2156.70 स्टॉप लॉस मी मॉडिफाय करून ठेवला. आता गरज नाही एवढ्या मोठ्या स्टॉप लॉसची, थोडाच मॉडिफाय केला आपण, काही तिथपर्यंत नाही आणला. याला असं करूया, स्टॉप लॉसची आपण लाईन अशा आणून ठेवतो. टार्गेट आपण काय लावलं पाहिजे बघूया, 2140 ही पूर्णांक संख्या आहे या ठिकाणी. तर त्या 2140च्या आसपास आपल्याला एक्झिट करायचे. 2000पेक्षा जास्त प्रॉफिट झाला पाहिजे. 1200 रुपयांच्या आसपास आपण रिस्क घेतली तर 2400चा प्रॉफिट झाला पाहिजे, पण आपण 1:1.2 नाही घेणार, 1:1.9चा रिस्क रिवॉर्ड रेशो आहे. आता आपण या ठिकाणीच एक्झिट करून बाहेर पडलं तरी चालेल. आपलं 1:2 पूर्ण होतोय. पर्सेंटेज वाईज टार्गेट 0.5 पेक्षा जास्त आहे. एव्हरीथिंग इज ओके. इंडिया विक्स 10च आहे परत पण. आणि या ठिकाणी पहा माझ्या लिस्टमध्ये मी कोटक बँकच फक्त ॲड करून ठेवलेला आहे. याला म्हणायचं परफेक्ट स्टॉक सिलेक्शन. एकच आहे कोटक बँक. आला, एंट्री मिळाली, ट्रेड घेतला, ट्रेड चालू आहे, प्रॉफिट झाला, बास करायचं ट्रेडिंग आजचं, लॉस झाला, आजचं ट्रेडिंग बास करायचं. जर या ट्रेडला आपल्याला प्रॉफिट झाला तर आपल्या अकाउंट साईडच्या 2%चा प्रॉफिट आपण करणार, लॉस केलं तर 1%चा करणार. ट्रेडचं लॉजिक काय आहे ऑलरेडी 2दा सांगितलंय मी लॉजिक. साहिल दुरेकर 100 पैकी 100 मार्क पडलेत तुम्हाला पण, मनोजला पण पडलेले आहेत, तिघांना 100 पैकी 100 मार्क पडलेत. कॉंग्रॅच्युलेशन्स. सांगतो लॉजिक ट्रेड संपल्यावरती. ॲक्सिस बँकेचा ट्रेड शॉर्ट सेलसाठी योग्य आहे का प्लीज चेक. अजिबात नाही, मी बघणार पण नाही तो चार्ट, पण आत्ताच नाही म्हणतोय. कारण की ॲक्सिस बँक हा खूप जास्त बुलिश आहे. एवढ्या जास्त बुलिश स्टॉक्समध्ये बियरिश ट्रेड करायचा नसतो. आता जे तुम्ही म्हणताय धैर्यशील, आता तुमची विचार करण्याची पद्धत थोडी चुकीची आहे. ती बरोबर कशी करायची सांगतो मी तुम्हाला. तुम्हाला ट्रेड घ्यायची घाई नाही करायची. तुम्हाला हे समजून घ्यायचंय की मार्केट जर एवढ्या स्पीडने वरती आलंय, 10 कॅन्डल्स ग्रीन बनल्यात, तर रेड कॅन्डल काय बनणारच नाही का मार्केटमध्ये? बनणार ना. 10 कॅन्डल्स ग्रीन बनल्यानंतर 2 रेड कॅन्डल्स तर बनणारच आहेत. मग परत बुलिश होणार आहे मार्केट. ट्रेंड कोणता आहे? बुलिश आहे. कॅन्डल स्ट्रेंथ कोणाकडे? बायर्सकडे आहे. सेलिंगमध्ये काय दिसतंय तुम्हाला? काहीच नाही. फर्स्ट पुल बॅक चाललाय. रेड कॅन्डल्स खूप छोटे आहेत, ग्रीन कॅन्डल्स त्याच्यापेक्षा 5 पटीने मोठे आहेत. रेजिस्टन्स लेवल इथंही कुठल्याही प्रकारचा ट्रॅप झाला नाही, नथिंग, काहीच नाही इथं. फक्त ट्रेड करायचा आहे म्हणून स्वतःला त्या दिशेने नेऊ नका. तर विचार करण्याची पद्धत, आपण आपल्या बाजूने बायस्ड नाही व्हायचं. आपण मार्केटला समजून घ्यायचं की आता मार्केट काय सांगतंय ते मी तुम्हाला सांगितलं. तुम्हाला वाटतंय शॉर्ट सेल करू, पण आपल्याला वाटून काय होणार नाही. मला वाटतं या ठिकाणी काहीच नको करायला, आपल्याला वाटून काय होणार नाही. मार्केट काय सांगतंय? मार्केट सांगतंय की थांबायचं या ठिकाणी. एक मोठा मुवमेंट झाल्यानंतर मार्केट विश्रांती घेतं. आपल्याला लगेच कुठलाच ट्रेड करायचा नाही. 1 तासाची कॅन्डल बंद होणार आहे, 1 मिनिट बाकी आहे. अजून जर थोडे मार्केट खाली आलं तर प्रॉपर इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल बनेल ती 1 तासावरती. आणि 1 तासावरती हे सगळं खूप चांगल्या प्रकारे वर्क होतं. आपल्याला छोटाच मुवमेंट पाहिजे त्यातला. तरी 5 मिनिट 1 तासावरती पण कॅन्डल बंद होणार आहे. आता 1 मिनिट राहिला आहे. 15 मिनिटांची पण कॅन्डल बंद होणार आहे. ती पण स्ट्रॉंग बियरिश क्लोज झाली तर आपल्याला हा ट्रेडमध्ये अजून जास्त कन्फर्म होईल. आणि 5 मिनिटांच्या टाइम फ्रेमवरती नाहीये काय जास्त. याच्यामध्ये डोकं तर कायच वापरलं नाही, जस्ट कॉपी पेस्ट केली आहे सेकंड पुल बॅक स्ट्रॅटेजी. मेजर रेजिस्टन्स, सेकंड पुल बॅक, ट्रॅप, कॅन्डलस्टिक्स पॅटर्न, एंट्री. खूप चांगल्या प्रकारे क्लोजिंग झालेलं आहे मार्केटचं. ज्या ठिकाणी आता आहे मार्केट त्या ठिकाणी, जे की आपला ट्रेड पूर्ण करायला चांगली गोष्ट आहे, म्हणजे पूर्ण करायला चान्स आहे जास्त. ट्रेड घेतल्यानंतर आपण तो ट्रेड नाही बघितला तरी चालेल. म्हणजे आपण काय करतो, प्रत्येक सेकंद त्या ट्रेडचा बघत बसतो आणि आपण फ्रस्ट्रेट होऊन जातो.
गरजच नाही बघायची. स्टॉप लॉस जाणार या ट्रेडला असं कन्सिडर करून हा ट्रेड सोडून द्या. टार्गेट आल्यानंतर आपल्याला नोटिफिकेशन येईल, या ठिकाणी मी अलर्ट लावून ठेवतो. आता या ट्रेडला स्टॉप लॉस गेला असं कन्सिडर करून हा ट्रेड सोडून द्या. जास्त जर आपण बघत बसलो ना सेकंदाला, प्रत्येक सेकंदाला, तर आपण म्हणजे पूर्ण मेंटल कॅपॅसिटी यूज झालेली असते. निवांत तुम्ही तुमच्या कामाला गेला तरी चालेल, जे तुम्ही बिझी असाल दुसरीकडे, लक्ष नाही दिलं इकडे तरी चालेल. इन्फोसिसमध्ये आता सध्या काहीच नाहीये, ना बुलिश ट्रेड आहे ना बियरिश ट्रेड आहे. इन्फोसिस आत्ता सध्या एका रेजिस्टन्स एरियावरती आहे. रेजिस्टन्स एरियामध्ये त्याने शॉर्ट सेलचा ट्रेड आपल्याला दिला पाहिजे. अप ट्रेंडमध्ये पण आहे, तो टॉपला पण आहे. मग शॉर्ट सेलचा ट्रेड जर त्याला द्यायचा आहे तर त्याने सेकंड पुल बॅक केला पाहिजे, कारण की फर्स्ट पुल बॅक आणि इव्हिनिंग स्टार तर बनलेला आहे ऑलरेडी. आता सेकंड पुल बॅक झाला पाहिजे प्रॉपर, त्याच्यामध्ये कन्फर्म मस्त ट्रॅप झाला पाहिजे, जे की असं ब्रेकआउट झाला आहे, मस्त ब्रेकआउटची कॅन्डल बनली आहे, रिटेस्ट झाला आहे, परत कंटिन्युएशन कॅन्डल बनली आणि मग जाऊन रिटेस्ट फेल. असलं काही झालं तर आपण बिंदास शॉर्ट सेल करू, पण आत्ता लगेच काहीच करण्यात अर्थ नाही. ना बुलिश ट्रेड आहे ना बियरिश, आणि बुलिश ट्रेड पण नाही घ्यायचं कारण की मार्केट सध्या टॉपला आले. एक जर तुमचा ट्रेड चालू असेल तर दुसरा ट्रेड घ्यायची तुम्हाला गरज नाही. आता निफ्टीमध्ये एक ब्रेकआउट, रिटेस्ट आणि कंटिन्युएशन कॅन्डल बनते. या ठिकाणी आता आपण रिटेस्ट फेलसाठी पण ट्रेड करू शकतो. ब्रेकआउट कुठे दाखवतो की ह्या छोट्या लेवलचा ब्रेकआउट, रिटेस्ट, आणि ही बनतीये कंटिन्युएशन कॅन्डल. ही थोडी स्ट्रॉंग कॅन्डल बनली पाहिजे, ग्रीन बनती आता ती. ही स्ट्रॉंग कॅन्डल बनली की याच्या खाली मार्केट आलं की आपल्याला शॉर्ट सेलचा ट्रेड निफ्टीमध्ये घ्यायचा आहे. ॲक्सिस बँक चेक करा, सन फार्मा बियरिश ट्रेड. ॲक्सिस बँकेमध्ये ट्रेड करू नका. आपण विचार करतो फक्त एंट्रीचा. एंट्री करायला कोणतेही कॅन्डलस्टिक्स पॅटर्न बनलेला नाही. जर तुम्ही इथं एंट्री केली किंवा इथं एंट्री केली तर स्टॉप लॉस लावायला लागेल आणि मग टार्गेट लावायला लागेल इथपर्यंतचं. मग हे टार्गेट घेणं तुम्हाला योग्य वाटतंय का? अजिबात नाही. तर एंट्री करणं बरोबर असू शकतं, पण ते टार्गेट मिळणं अवघड आहे. मग तुम्हाला रिस्की ट्रेड घ्यायचे असतील तर मग बघा, उपयोग नाही ह्या ट्रेडचा काय. आणि मध्ये एक सपोर्ट पण याला, हे अडथळे जर असतील टार्गेटच्या मध्ये तर कोणी सांगितलं ट्रेड घ्यायला? नाही घ्यायचा हा ट्रेड. तुम्हाला दिसावा म्हणून मी झूम करून बघतोय चार्ट, ना ते चार्ट बघताना आपल्याला कायम हा असा बघायचा आहे. कमीत कमी मागचे 2-4 दिवस दिसले पाहिजे चार्ट बघताना. सगळ्यांना माहिती आहे हा रेजिस्टन्स आहे, सगळ्यांनीच त्याच्यावरती सेल केले. मग कुठं सेल केले? तर पहिल्यांदा जेव्हा मार्केट या रेजिस्टन्सला पोहोचलं तेव्हा सेलिंग केलं लोकांनी. दुसऱ्यांदा जेव्हा पोहोचलं तेव्हा सेलिंग केलं. आज पण सकाळी थोडंसं फॉल आलं इथं पण सेलिंग केलं आणि मग आपण इथं सेल केलं. म्हणजे रेजिस्टन्सवरती सेल करणारी लोक आहेत. म्हणजे आपण सेल रेजिस्टन्सवरतीच करतो, पण प्रत्येकाची जागा वेगळी. कुणी इथं सेल केलं, कुणी इथं केलं, तर आपण इथं केलं सेल, इथं केलं इथं. तर सगळ्यात स्मार्ट एंट्री कुणाच झाली? आपलीच झाली असं आपल्याला म्हणता येईल, कारण की इथं जर आपण सेल केले, फॉर एक्झाम्पल हे आजच्याच दिवसाचं आहे, तर ही झाली कॉमन एंट्री. जे आपण पुस्तकी नॉलेज शिकतो सपोर्ट रेजिस्टन्सचं, तर हे ते नॉलेज झालं की रेजिस्टन्सवर आलं की सेल करा. आपण काय केलं? आपण फक्त थोडी वाट बघितली, कॉमन एंट्री नाही घेतली, ह्या लोकांचे स्टॉप लॉसेस जाऊ दिले आणि त्यानंतर जेव्हा परत मार्केटने आपल्याला संधी दिली रेजिस्टन्सवरती सेल करण्याची, आपण केलं. पण परत प्रत्येक रेजिस्टन्सला सेल करायचं नाही, आपल्याला माहिती आहे. या ठिकाणी ब्रेकआउट फेल जाणार होता आपल्या स्ट्रॅटेजीनुसार, म्हणून आपण ब्रेकआउट फेलचा ट्रेड घेतला. या ब्रेकआउट नंतर जिथं जिथं आपले ब्रेकआउट्स वर्क होणार असतात, शॉर्ट कव्हरिंग येणारे असते, त्या ब्रेकआउट्सला आपण डायरेक्ट बाय करतो. इथं मग आपण रिव्हर्स ट्रेड नसता केला जर शॉर्ट कव्हरिंग असती तर. जर तुम्ही शॉर्ट सेल केलंय, आता मॅनेज करा त्या ट्रेडला, पण शक्यतो जास्त ह्याचीच आहे की तुमचा स्टॉप लॉस जाणार आहे. या अकाउंटला आत्ता सध्या तरी आपण इथंच एक्झिट करणार आहे, छोटी क्वांटिटी आहे. आपल्याला स्टॉप लॉस कधी ट्रेल करायचा आहे? स्टॉप लॉस आपण ट्रेल केलाच नाही मागासपासून, तर करायचं आहे, पण कधी? ही जी आत्ता मार्केटने लेवल बनवली आहे सपोर्टची, छोट्या लेवल्स खूप गरजेचे आहेत स्टॉप लॉस टार्गेट ट्रेल करायला. तर ही जी सपोर्टची लेवल बनली आहे, याच्या खाली जेव्हा कॅन्डल क्लोज होईल, जशी की आत्ता क्लोज व्हायला सुरुवात होते, जाते खाली, तेव्हा जाऊन आपण या ठिकाणी आपला स्टॉप लॉस नेऊ. आणि आपला दुसरा नियम काय आहे? जेव्हा तुमचं 80-90% टार्गेट पूर्ण होतं, जसं की आता आपलं होत आलंय, तर तेव्हा आपण काय करतो? आपला स्टॉप लॉस ब्रेक इव्हन वरती ॲटलिस्ट आणून ठेवतो. आता झालीच म्हणायची कॅन्डल क्लोज. आता ही कॅन्डल काय वरती जात नसते, ही कॅन्डल इथंच क्लोज होणार आहे. आता आपण आपला स्टॉप लॉस कुठं ठेवला पाहिजे? इथं होता. आता या ठिकाणी ठेवला तरी चालेल, पण तरी रिस्क नको. मी जरा मल्टिपल टाइम फ्रेममध्ये बघतो, तर ओके,
ही रेड कॅन्डल आता रिसेंटवाली मोठी बनली, त्या कॅन्डलचा हाय सोडून, त्याच्या अगोदरच्या कॅन्डलचा हाय सोडून त्याच्यावरती आपण आपला स्टॉप लॉस लावतोय, तर हा एक सेफ स्टॉप लॉस आपला असणार आहे. तर आपण तो लावूया 2152.60ला. पोझिशन्समध्ये जातो. या ठिकाणी आपल्याला 1900 रुपयांचा 1800 रुपयांचा प्रॉफिट चाललाय. आपल्याला 2200 रुपयांचा तरी प्रॉफिट मिळाला पाहिजे आपल्या रिस्क मॅनेजमेंटनुसार. 2000च्या वरती मिळालं का आपलं रिस्क मॅनेजमेंट होते, कारण की 1:1.8 हा मिनिमम रिस्क तेवढा आपल्याला घेतला पाहिजे. मॉडिफाय करायचं आहे 2152.60. दोनशे क्वांटिटी 2152.60 मॉडिफाय डन. ओके. आता आपण या ट्रेडला लॉस देणार नाही. आता आपण म्हणू शकतो की हा ट्रेड आपण सक्सेसफुली पूर्ण केला. आत्ता सांगितल्याप्रमाणे ही कॅन्डल खालीच क्लोज होणार आहे म्हटलं, वरती जाणार नाही, कारण की आता ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा अनुभवावरून समजतात. तुम्हाला लगेच कॉन्फिडन्स येणार नाही. जेव्हा तुम्ही असे भरपूर ट्रेड करता तेव्हा तुम्ही पण सांगू शकता की आता पुढे काय होणार आहे. 11:15 वाजलेले आहेत. समजा 11 वाजता आपला ट्रेड पूर्ण झाला. जेव्हा ट्रेड पूर्ण होईल तेव्हा इथं एक्झिट करायचा हा ट्रेड, स्टॉप लॉसची ऑर्डर कॅन्सल करायची, अकाउंट लॉग आउट करायचं, सिस्टीम बंद करायची आणि आपल्या दुसऱ्या कामाला निघून जायचं. दुसरं काय काम नसेल तर पुस्तकं वाचत बसा किंवा युट्यूबवरती पॉडकास्ट वगैरे बघत बसा, काही पण करा. पण ट्रेडिंगमध्ये मार्केटला बघत बसू नका. मार्केटला बघायचं 4 नंतर पोस्ट मार्केट अनालिसिससाठी. मग त्याच्यामध्ये आपली एक्सेल शीट मेंटेन ठेवणे, डेटा गोळा करणे, स्क्रीनशॉट काढणे, जर्नल लिहिलेलं आहे तुम्ही आत्ता ते रिव्ह्यू करणं, किंवा आत्ता नसेल लिहिलं नंतर लिहा. आता मी तर लिहित नाहीये, कारण की तुम्हाला मी हा ट्रेड एक्सप्लेन पण करतोय करता. तर मी एवढ्या सगळ्या मल्टीटास्किंग एका टायमिंगला नाही जमणार. आता विषय येतो आपण टार्गेट काय लावलं पाहिजे. पूर्णांक संख्येचा विषय. 2140 ही पूर्णांक संख्या आहे. आपण त्याच्या अगोदरच एक्झिट केलं पाहिजे. 20 पैसे 40 पैसे आपल्याला माहिती आहे. तर 2140.40चा आपण टार्गेट लावू शकतो. जर तुम्हाला टार्गेट इथं सेट करायचं आहे, एक्झिटवरती क्लिक करा, लिमिटवरती क्लिक करा, 2140.40. निम्मे शेअर्स विकायचे तर 100 करा, 50 करा, 20 करा, किती पण शेअर विकू शकता. जास्तीत जास्त आपण 200 विकले ना, खरेदी करायचे आपल्याला, आपण 200 विकले, तेच झालं. एक्झिट करायचे आपल्याला, पूर्ण एक्झिट करायचं. आपण ऑर्डर लावली स्टॉप लॉसची, तर टार्गेटची पण ऑर्डर लावली आपण, स्टॉप लॉसची पण ऑर्डर लावलेली आहे. आता मार्केट जिकडे कुठं जाईल तिकडे आपला ट्रेड एक्झिट होणार आहे. आता तुम्ही तो नाही मॉनिटर केला तरी चालेल, नोटिफिकेशन येऊन जाईल तुम्हाला जेव्हा तुमचा ट्रेड कंप्लीट होईल. पण आहे आपल्याकडे वेळ, तर आपण त्याला बघत बसणार. ट्रेड पूर्ण झाला की बंद करणार सिस्टीम आणि आजचा दिवस संपवणार. आता हे जे मार्केट पडतंय ना, याच्यामध्ये काय काय होते सांगतो मी तुम्हाला. आपण तर एंट्री घेतली टॉपच्याच कॅन्डलला. आपण कायम टॉपलाच एंट्री करतो, खाली बॉटमला करतो बाय करायचं असेल तर. चुकला बरोबर गेला तो ट्रेड नंतरचा विषय, पण आपली एंट्री कायम टॉपच्या कॅन्डलला होती, आपल्याला माहिती आहे, सेकंड पुल बॅकवरती. पण प्रत्येकाची वेगवेगळी ट्रेडिंग स्ट्रॅटेजी असते. आता काय काय केलं मार्केटने, की ह्या रेड कॅन्डलला पण लोकांना चान्स दिला सेल करायचा, की ह्या लेवलचा ब्रेकडाऊन झाला किंवा ह्या सगळ्या लेवलच्या खाली येऊन कॅन्डल क्लोज झाली, तर या ठिकाणी पण एक चांगली सेलिंगची संधी दिली आणि पुढच्या कॅन्डलने त्यांचे स्टॉप लॉसेस घेतले. त्यानंतर परत या ब्रेकडाऊनला पण लोकांना सेलिंगची संधी दिली मार्केटने, खूप चांगला ब्रेकडाऊन झालाय आणि परत आता मार्केट रिव्हर्स होऊन त्यांचे पण स्टॉप लॉसेस घेते. म्हणजे आता या एरियामध्ये ज्या कोणी ट्रेड घेतला असेल, मार्केट तर त्यांच्या डायरेक्शनला चाललंय पण स्मूथली नाही चाललं, त्यांचे स्टॉप लॉसेस घेतंय आणि मग जातंय खाली. अशा प्रकारची पद्धत मार्केटमध्ये सध्या चालू आहे. आणि आपल्याला माहिती आहे, आपण लेट एंट्री करत नाही. आपण 2 रेड कॅन्डल्स आले तर एंट्री करत नाही, आपण टॉपलाच एंट्री करतो. कधीतरी अशा कंडिशन्स बनतात की आपल्याला मग मध्ये आधी एंट्री करावी लागते, तेव्हाचे नियम आपले वेगळे, तेव्हा आपण स्टॉप लॉस थोडा वाईड लावतो, एंट्री थोडी स्मार्ट करतो. सिस्टीम फॉलो केली की प्रॉफिटेबल ट्रेडर बनतो आपण. ऑलमोस्ट आपला मला वाटते पहिल्या क्लासमध्येच फक्त स्टॉप लॉस गेलाय, त्याच्यामध्ये पण ट्रेलिंग स्टॉप लॉस केलं तर आठवत नाही मला काय झालं नक्की, एकदम छोटा लॉस आणि त्यानंतर रोज प्रॉफिटच आहे. फक्त सिस्टीम फॉलो करायची, स्वतःचं डोकं चालवायचं नाही. स्ट्रॅटेजी बनली की ट्रेड करायचा. फक्त तुम्हाला पण माहिती आहे की ती स्ट्रॅटेजी कधी बनली की आपल्याला ती सोडून द्यायची आणि कधी बनली की ट्रेड करायचा. ती स्ट्रॅटेजी आपण डोळे झाकून फॉलो केली तर 40% वर्क होते, पण आपण जर थोडे आपले स्किल्स वापरले आणि आपला अनुभव वापरला तर तीच स्ट्रॅटेजी आपली 60% पर्यंत किंवा 70% पर्यंत वर्क करू शकते. आता जेव्हा तुम्ही अशा स्ट्रॅटेजीवरती ट्रेड कराल, सेकंड पुल बॅकवरती किंवा आपल्या कोणत्याही ट्रेडिंग स्ट्रॅटेजीवरती,
तेव्हा तुम्ही चुकणार आहे बऱ्याच वेळा. तर जेव्हा जेव्हा तुम्ही चुकणार आहे तेव्हा तेव्हा त्याचे स्क्रीनशॉट्स मला पाठवा. आपण एक क्लास घेऊन डिस्कस करू की नक्की तुमचे ट्रेड त्या स्ट्रॅटेजीवरती कोणत्या ठिकाणी चुकलेत आणि मग त्या ठिकाणी आपलं काय करायचं होतं किंवा त्या ठिकाणी ती स्ट्रॅटेजी कशा प्रकारे वापरायची नव्हती. ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण चर्चा करू. म्हणजे तुम्हाला तुमचे अनुभव तुमच्या प्रॅक्टिस नंतरच येणार आहे. जेवढी जास्त प्रॅक्टिस तुम्ही कराल तेवढे चांगले अनुभव तुम्हाला येतील. जे तुमचे पहिले 10 ते 20 ट्रेड असतील त्या ट्रेडला तुम्ही तुमचं टार्गेट पूर्ण झाल्यावरती ते टार्गेट ट्रेल करू नका. प्रॉपर टार्गेट घ्या आणि तिथंच तुमची पूर्ण क्वांटिटी एक्झिट करा पहिल्या तुमच्या 10 ते 20 ट्रेडला. त्यानंतर बघू आपण त्या ट्रेडचे स्क्रीनशॉट्स बघू, डेटा अनालिसिस करू आणि मग आपल्याला आपली ट्रेडिंग स्टाईल समजेल की आपले जास्त करून ट्रेड आपल्या बाजूला जात आहेत एक्झिट केल्यावरती की रिव्हर्स होत आहेत आणि त्यानंतर ठरवू आपण की पुढचा ट्रेडिंग प्लॅन आपला कसं बनवला पाहिजे. हे सगळं स्मार्ट वर्क झालं बरं, याला स्मार्ट वर्क म्हणायचं. जर तुम्ही रोज फक्त ट्रेड करताय, वाटलं की ट्रेल करताय, वाटलं की नाही केलं, एखाद्या दिवशी ट्रेड केला एखाद्या दिवशी नाही केला, लक्ष न दिलं मार्केटकडे, प्री मार्केट नाही केला, मग तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. आत्ताची जी आपण एक छोटी लेवल ड्रॉ केली त्याचा ब्रेकडाऊन झाला या कॅन्डलला, तर त्या ब्रेकडाऊनवरती ज्यांनी ट्रेड घेतले त्यांचे पण स्टॉप लॉसेस मार्केटने आत्ता घेतलेले आहेत. म्हणजे हा कोटक बँक तर हळूहळू खाली चाललाय, पण सेलिंग करणाऱ्या सगळ्यांचे स्टॉप लॉसेस घेत चाललाय. ग्रेट, नो प्रॉब्लेम. आपण पण आपला स्टॉप लॉस लावून ठेवला इथं. तिथं गेले की आपण आपला स्टॉप लॉस द्यायचा आणि आपण पण बाहेर निघायचं. मग इथं स्टॉप लॉस देण्यापेक्षा आणि शून्यवरती एक्झिट करण्यापेक्षा आहे या ठिकाणीच आपण एक्झिट करू आणि चाललेला हा 1000 रुपयांचा प्रॉफिट घेऊन टाकू, असं जर तुम्ही विचार करताय तर हा विचारच तुम्हाला प्रॉफिटेबल बनवत नाही. कारण की मध्ये आधी एक्झिट करणं, रॅन्डम एक्झिट करणं हे सगळ्यात मोठं पाप आहे ट्रेडिंगमध्ये. स्टॉप लॉस बिंदास द्या, किती पण स्टॉप लॉस द्या, 10तल्या 6 वेळा स्टॉप लॉस दिला तरी तुम्ही लॉस करणार नाही, तुम्हाला पण माहिती आहे. पण मध्ये एक्झिट करणं ही सगळ्यात मोठी चूक आहे. स्टॉप लॉस देणं प्रॉफिटेबल आहे, पण हे मध्ये आधी एक्झिट करणं हे तुम्हाला कधीच प्रॉफिटेबल बनवणार नाही. ठीक आहे, हा स्टॉक तर चालू आहे. याच्यामध्ये समजून घेण्याची गोष्ट, हे जे आपण टार्गेट लावलंय हे टार्गेट छोटे आहे पर्सेंटेज वाईज, 0.6% आहे फक्त, 0.5%. पण आपल्याला मार्केटच्या हिशोबाने चालावं लागतंय, आपल्या हिशोबाने चालून जमणार नाही. आत्ता मार्केट शांत आहे, इंडिया विक्स कमी आहे, 10 वरती गेलाय, मार्केटची व्होलॅटिलिटी सध्या कमी आहे, मार्केट कसं 2-3% मुवमेंट करत नाहीयेत, स्टॉक्स कमीच मुवमेंट करतात. तर आपल्याला अशा मार्केट कंडिशन्सनुसार आत्ताच्या घडीला हेच टार्गेट्स लावावे लागतील. आपण 1:2 घेतोय हे महत्वाचं. चार्जेस थोडेसे जास्त जाणार आहेत, पण जेव्हा मार्केट व्होलाटाईल होईल तेव्हा जाऊन आपण 1%चं 1.5%चं सुद्धा टार्गेट घेणार आहे. तेव्हा आपल्याला एवढे टार्गेट्स पण सहज मिळणार आहेत मार्केटमध्ये. 15-20 मिनिटात, अर्ध्या एका तासामध्ये हे टार्गेट्स पण पूर्ण होतात. अशी एवढी 1-2%ची पण ते कधी मार्केट व्होलाटाईल असल्यावरती किंवा मार्केट एक स्टेबल व्होलॅटिलिटी असल्यावरती. आत्ता मार्केट शांत आहे, विक्स 10 वरती गेलाय, त्याच्यामुळे आपल्याला पर्सेंटेज वाईज छोटीच टार्गेट लावायला लागतील. स्टॉप लॉसेस पण छोटे येणार आहेत, तर रिस्क तेवढा आपण ऑलमोस्ट मॅनेज करून चाललेलो आहे. हा आत्ता वेळ घालवतोय असा, म्हणजे 1-2 कॅन्डल्समध्ये आपलं टार्गेट पूर्ण होत असतं. मार्केट एका जागेवरती थांबणार भरपूर आणि एका ते दुसऱ्या कॅन्डलमध्येच टार्गेट पूर्ण करणार, हे असं मार्केटचं नेचर, रोजचंच नेचर असतं हे मार्केटचं. जेव्हा लगेच टार्गेट पूर्ण होत नाही तेव्हा भरपूर काही शिकायला मिळतं त्यातून आणि आपण पण परफेक्ट होत जातो. मग अपोनंटची सायकोलॉजी कशी रीड करायची, कोणत्या लेवल्स, त्यांचं माइंडसेट कसं असेल हे समजत नाही आणखी. हे लगेच एवढं क्लिअर होणार नाही. म्हणजे जेवढ्या परफेक्टली मी तुम्हाला सांगतोय आणि ते लगेच समजतंय तुम्हाला, तेवढ्या परफेक्टली तुम्हाला समजून नाही घेत येणार. कारण तुम्हाला आता त्या समजल्यात गोष्टी, आता त्याची प्रॅक्टिस सुरू झाली आहे. आपल्याला फक्त लोकांचे स्टॉप लॉसेस रीड करायचे आहेत, त्यासाठी तुम्हाला थोडी अडचण येते, तर ती प्रॅक्टिसने कव्हर होईल. आता हे जे मी सांगतोय हे रेकॉर्डिंग्स तुम्हाला परत बघावे लागतील आणि जे मी सांगतोय ते लगेच तुम्ही ट्राय करून बघायचं. म्हणजे आता आपण लाईव्ह ट्रेडिंग करतोय ठीक आहे, पण जेव्हा हे रेकॉर्डिंग तुम्ही परत बघणार आहे संध्याकाळी उद्या, तेव्हा ते रेकॉर्डिंग बघताना ज्या पॉईंट्स मी सांगितले, जे मी स्टॉप लॉसेस रीड केले लोकांचे, जे काय असेल ते, तर तशा पद्धतीने दुसऱ्या स्टॉकमध्ये, इंडेक्समध्ये कुठे काय बनलंय का ते चेक करून तुम्ही लगेच ते रीड करायचं, ट्राय करायचं आणि तिथं काय डाऊट आला की लगेच मला फोटो किंवा व्हिडिओ बनवून व्हॉट्सअपवरती पाठवायचा. इथं मला प्रॉब्लेम येतोय, काय केलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला लगेच क्लिअरिटी येईल की नक्की आपल्याला कशा प्रकारे अनालिसिस करायचं आहे. आपण फक्त काय करतो, लोकांचे स्टॉप लॉसेस बघतो, एंट्री आपण कुठं केली असेल, एक्झिट. आता हे लगेच सहज कधी समजतं, जेव्हा तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स म्हणजे न ड्रॉ करता पण दिसतात मार्केटमध्ये. चार्ट पॅटर्न्स, कॅन्डलस्टिक्स पॅटर्न, चार्ट पॅटर्न आपण वापरत नाही, पण तुम्हाला न बघता पण ते लगेच दिसतं लांबूनच. एवढी जेव्हा तुमची प्रॅक्टिस होते तेव्हा तुम्हाला हे स्टॉप लॉसेस वगैरे लगेच दिसतात लोकांचे. तर त्यासाठी एकच उपाय आहे की तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल.
इंडसइंड बँक वरती चाललाय, SBI कंटिन्यू वरती चाललाय, ॲक्सिस पण वरती चाललाय, ICICI पण वरती चाललाय, HDFC साईडवेज आत्ता वरती गेलाय आणि आपण जो कोटक घेतलाय तेवढाच फक्त खाली पडतोय. म्हणजे आपलं स्टॉक सिलेक्शन पण योग्य झालं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आपण जास्त काय बघत नाही, आपण कुठला स्टॉक जास्त बुलिश बिअरिश आहे त्यानुसार ट्रेड घेतो. फक्त त्याच्यामध्ये कन्फर्मेशन्स मिळाले पाहिजे, डायरेक्ट कुठं पण घेत नाही. कन्फर्मेशन्स प्लस बिअरिश ट्रेड घ्यायचा आहे तर तो स्टॉक जर बाकीच्यांपेक्षा जास्त बिअरिश असेल तर आपलं काम झालं, तेवढंच बघायचं आपल्याला. बाकी जर कोणत्या स्टॉकमध्ये एखादा ट्रेड बनत असेल तर कळवा, आपण त्याचा पण अनालिसिस करू. इंडसइंड बँकेमध्ये ट्रेड घ्यायचा नाही, तो वर्क होण्याची शक्यता पूर्णपणे शून्य आहे. ऑलरेडी मी सांगितलेलं होतं, तुम्ही अवॉइड केला असेल ट्रेड आणि जर घेतला असेल तर तुमचा स्टॉप लॉस जाण्याची दाट शक्यता आहे आणि तो गेला. आता मला काही आत्मज्ञान होत नाही, असं बेसिक आपण मार्केटला समजून घेतोय आणि त्याच गोष्टी पुढे कॉपी पेस्ट करतोय. मार्केट काय म्हणतंय हे आपण रीड करतोय, आपल्याला काय वाटतंय हे आपण बघत विचारच करत नाही. विप्रोमध्ये रिव्हर्सल ट्रेड होत आहे का? विप्रो नाही. आत्ता घेतला तर ती लेट एंट्री आणि आत्ता घेतला तर एका सपोर्टच्या जवळ आपण बाय करतोय. हा सपोर्ट आहे, आता परफेक्ट सपोर्ट आहे. हा मोठा सपोर्ट नाही आहे, पण टार्गेट जे आपण लावतो त्यासाठी हा सपोर्ट ओके आहे. मग इथं जर आपण शॉर्ट सेल केलं, स्वतःला प्रश्न विचारायचे, हे टार्गेट लावणे योग्य आहे का? तर अजिबात नाही. का अजिबात नाही? कारण की मार्केट गेले स्पीडने वरती. विप्रो आहे सगळ्यात जास्त बुलिश. पहिलं निगेटिव्ह कन्फर्मेशन या IT सेक्टरमध्ये सगळ्यात जास्त बुलिश विप्रो आहे. आपण त्याच्यामध्ये बिअरिश ट्रेड नाही घेतला पाहिजे. बरं ठीक आहे, घेतोय तर ज्या स्पीडने मार्केट वरती गेले ते त्या स्पीडने परत खाली येईल अशी आपण अपेक्षा करतोय. काय संबंध आहे? नको घ्यायला ट्रेड. मग तिसरा पॉईंट, इथून मार्केट पडले, आपली एंट्री टॉपलाच झाली पाहिजे. आपण लेट एंट्री करतोय. मेन मुवमेंट आणि हे करेक्शन झाले, आता मार्केट साईडवेज आणि शक्यता जास्त असते. इथं पण संबंध नाही काय. आणि जर घेतला तर हा एक सपोर्ट आहे, याच्या खालीचं जाणं खूप अवघड आहे. मार्केट जाऊ शकतं पण टेक्निकल अनालिसिसनुसार चुकीचं आहे ते. तर मग कुठला सीन बनत नाही या ठिकाणी ट्रेड घ्यायला. तुम्ही जर हे पॉईंट्स रिवाइज केले, परत परत बघितले, तर तुमची खूप चांगल्या प्रकारे रिव्हिजन होईल. लाईव्ह क्लासमध्ये जेवढं शिकायला भेटतं तेवढं कधीच कुठे शिकायला भेटणार नाही तुम्हाला. भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये शॉर्ट सेल करू शकतो का? सेटअप बंद आहे. नो, 0 नाही करायचं. मी ही उत्तरं जी तुम्हाला देतो ना, की करायचं नाही करायचं, हे मी माझ्या हिशोबाने देत नाही. मी मार्केट काय सांगतंय ते रीड करतो आणि तुम्हाला सांगतो फक्त. तुम्ही असं समजू नका की माझ्याकडे काहीतरी एक्स्ट्रा स्किल्स आहेत. तुमचं जेवढं नॉलेज आहे तेवढंच माझं नॉलेज आहे, कारण की मी माझं पूर्ण नॉलेज तुम्हाला शेअर केले. पण आता मी काय बघितलं याच्यामध्ये क्लिअर दिसतंय, ग्रीन कॅन्डल स्ट्रेंथ, रेड कॅन्डल स्ट्रेंथ. केलं पाहिजे का सेलिंग? अजिबात नाही केलं पाहिजे. 5 मिनिटांच्या टाइम फ्रेमला काय आहे? फर्स्ट पुलबॅक झालाय, सेकंड पुलबॅकचा ट्राय होतोय, पण किती मोठ्या रेड कॅन्डल्स आहेत आणि त्या ग्रीन कॅन्डल्स बघा ना जर आधीच्या. तर हे पूर्ण साईडवेज मार्केट म्हणतो आपण अशा मार्केटला. इंटरेस्ट नाही आहे या ठिकाणी कुणाचाच, बायर्सचा पण नाही, सेलर्सचा पण नाही. इंटरेस्ट कुठं होता? इंटरेस्ट या ठिकाणी होता. या ठिकाणी आता इंटरेस्ट नाही आहे. थांबा थोडं, इथं जाऊन इथं रिव्हर्स बनला तर ठीक आहे आणि हा बुलिश आहे स्टॉक, तर तुमचे सगळे जे ट्रेड आहेत रिव्हर्सलचे ट्रेड चुकणार आहेत जर तुम्ही खूप जास्त बुलिश स्टॉक्समध्ये रिव्हर्सल ट्रेड केले तर. आता एवढा वेळ वाट बघून आपलं जर टार्गेट पूर्ण झालं तर आपण या ठिकाणी एक्झिट करणार. आणि जर पुढची कॅन्डल ही अशी आली, अशी, आणि ह्या कॅन्डलने जर तुम्हाला रिग्रेट वाटला की यार उगीच इथे एक्झिट केलं, इथपर्यंत थांबायला पाहिजे होतं, तर असा रिग्रेट जर तुम्हाला झाला तर तुम्ही इमॅच्युअर ट्रेडर आहात. तुमच्यामध्ये तेवढी अजून विचार करण्याची शक्तीच ती बिल्डअप नाही झाली प्रोफेशनल मॅच्युअर. असे विचार प्रोफेशनल ट्रेडर अजिबात करत नाहीत, कारण की हे जाणणारे नाही जाणार आपल्याला माहिती आहे का? नाही. आपण आपलं टार्गेट लावले, आपण आपला प्लॅन फॉलो केला, मार्केटने तो वर्क केला, आपण सक्सेसफुली ट्रेड पूर्ण केला, 1:2 घेऊन बाहेर पडलो. हे सगळं तुम्ही पॉझिटिव्ह पॉईंट सोडून जर हा निगेटिव्ह पॉईंट डोक्यात घेत असाल, ॲक्च्युली हा निगेटिव्ह पॉईंट नाही आहे सुद्धा, मग तुम्ही मार्केट तुम्हाला देत आहे तरी पण तुम्हाला अपेक्षा तुमची लगेच वाढते. इथून जर मार्केट रिव्हर्स झालं, हे सगळं तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीवरून सुरुवात होतं. मार्केट जर इथून रिव्हर्स झालं तर तुम्ही म्हणणार यार थोडं खाली यायला पाहिजे होतं, टार्गेट पूर्ण व्हायला पाहिजे होतं, मग रिव्हर्स झालं असतं तरी चाललं असतं, असा तुम्ही विचार करणार. म्हणजे तुम्हाला इथपर्यंतच यायला पाहिजे होतं मार्केट. पण जर मार्केट आता खाली गेलं तर तुम्ही काय विचार करणार? इथं नव्हतं आपण एक्झिट करायला पाहिजे, इथपर्यंत थांबायला पाहिजे.
याला म्हणायचं मॅन्युप्युलेशन. आपण स्वतःचं करतोय, गरजच नाही. प्रॉपर प्लॅन फॉलो करणे, कंप्लीट झाला, विषय संपला. त्यानंतर मार्केट कुठे पण जाऊ द्या, पहिल्या 20 ट्रेडमध्ये हाच डिसिप्लिन फॉलो करायचा आहे. त्या 20 ट्रेडचे स्क्रीनशॉट बघितल्यानंतर बघू आपण की तुमचे मग किती % ट्रेड एक्झिट केल्यानंतर पण तुमच्या डायरेक्शनला जात आहेत. त्यानुसार आपण पुढचा प्लॅन रेडी करू. बघायचंच नाही मार्केट एकदा. टार्गेट पूर्ण झालं की सिस्टीम क्लोज, डायरेक्ट संध्याकाळी बघायचं. आणि जसे प्रॉफिट्स होतील ते प्रॉफिट्स वीकली किंवा दर 15 दिवसाला विथड्रॉ करायची सवय लावा. प्रॉफिट्स अकाउंटमध्ये ठेवून अकाउंट ग्रो करायचा प्लॅन करू नका. मग अकाउंट कसं ग्रो करायचं सांगितलं मी तुम्हाला, कसं ग्रो करायचं अकाउंट. एंट्री घेतल्यापासून इथपर्यंत आपण जर मार्केट बघत बसतोय तर तुमचं डोकं गरम होणार आहे, कारण की ते मार्केट असंच टार्गेट पूर्ण करणार आहे. एंट्री घेतली 0 मिनिटात टार्गेट पूर्ण होणार आहे. 10तले 2 ते 3 ट्रेडला जास्तीत जास्त, बाकी 7 ट्रेडला हे असंच वरती खाली करत पूर्ण होणार आहे टार्गेट. मग त्यापेक्षा एंट्री घ्या, स्टॉप लॉस लावा, टार्गेट लावा, बघूच नका. 15 मिनिटातनं फक्त एकदा बघा. आला असेल डायरेक्शनला स्टॉप लॉस ट्रेल करा, परत 15 मिनिटातनं एकदा बघा. किंवा जर बघणार असाल 15 मिनिटांच्या टाइम फ्रेमला शिफ्ट होऊन बघा. हे तुम्हाला खूप सोपं वाटेल असं मार्केट बघायला. इथं काहीच वाटत नाही, एकदम रिलॅक्स. स्ट्रेस किती घ्यायचा हे आपल्यावरती आहे. जेवढा जास्त स्ट्रेस घ्याल तेवढ्या मेंटल इश्यूज सुरुवात होईल लवकर. जेवढे स्वतःच्या माइंडला ट्रेन करून रिलॅक्स राहाल ट्रेडिंग करताना, तेवढं तुम्हाला प्रत्येक ट्रेडला एकदम इझी मॅनेजमेंट होईल. तुम्हाला ना फक्त आणि फक्त सायकोलॉजिकल ट्रेनिंग करायचं स्वतःचं. कसं करायचं, काय करायचं मी पण केलंय, तुमचं क्लासमध्ये पूर्ण सांगितलंय, पण त्याची PDF पण दिली आहे. प्रॅक्टिस कशी करायची ते पण सांगितलंय. जर्नलमध्ये ते कसं लिहायचं, कसं रिव्ह्यू करायचं सगळं सांगितलंय. सायकोलॉजिकल ट्रेनिंग, तुमचं माइंड ट्रेनिंग केलं तर तुम्हाला ह्या गोष्टी फेस करायला लागणार नाहीत. 1-2 महिन्यांमध्ये परफेक्ट व्हाल. पण फक्त ट्रेडिंग केलं आणि स्वतःवरती नाही फोकस केला, स्वतःची इम्प्रूव्हमेंट नाही केली, सेल्फ डेव्हलपमेंट नाही केली, तर मग तुम्हाला मेंटल इश्यू व्हायला सुरुवात होणार आणि त्याच्यामुळे तुमचं ट्रेडिंग डिस्टर्ब होणार. लॉंग टर्ममध्ये टिकायचे तर स्वतःवरती आणि स्वतःच्या माइंडला तेवढं परफेक्ट बनवा. टेक्निकल्समध्ये आपण आज ना उद्या परफेक्ट होणारच ऑटोमॅटिकली. कधी परफेक्ट होतो आपण टेक्निकल्समध्ये, एक सेटअप कन्सिस्टंट फॉलो केला की परफेक्ट होतो. आज ही स्ट्रॅटेजी वापरली, उद्या वेगळंच काय वापरलं, परवा इंडिकेटर वापरला, चौथ्या दिवशी 5व्याच व्यक्तीला कुणाला फॉलो केलं तर तुमचं करिअर तुम्ही हाताने शून्य करताय. 20 पैशांनी आपलं टार्गेट हिट व्हायचं राहिले, फक्त 20 पैशांनी मार्केट परत वरती चालले. जाऊ द्या, आता आपण काय करू, आपला स्टॉप लॉस इथं आणून ठेवूया. बरोबर आहे, या ठिकाणी आता आपण आपला स्टॉप लॉस आणून ठेवूया. पण प्रॉपर टार्गेट शिवाय एक्झिट करायचं नाही, ही आपली सवय आहे. 2150.60 म्हणजे आता आपण प्रॉफिटमध्ये एक्झिट करणार या ट्रेडला. आणि ही असते एका प्रोफेशनल ट्रेडरची सवय. मध्ये आधी एक्झिट करणारा प्रोफेशनल नसतो. तो 1-2 दिवस 4 दिवस प्रॉफिट करतो, एका दिवशी सगळंच घालून बसतो. 2150.60 40 पैसे राहिलेत फक्त आपलं टार्गेट, 40 पैसे. पण हाच खरा विषय प्रॉफिटेबल ट्रेडिंग आणि लॉस मेकिंग ट्रेडिंग मधला, की आता 40 पैशांनी टार्गेट राहिले आणि मार्केट ते टार्गेट सोडून इथपर्यंत गेले, तर जर आपण इथे एक्झिट केलं ना, विषय इथंच संपला. रिस्क रिवॉर्ड रेशो फॉलो होतच नाही. आणि रिस्क रिवॉर्ड रेशो फॉलो नाही झाला की तुम्हाला 10तले 8 ट्रेड बरोबर करावे लागतात प्रॉफिटेबल ट्रेडर बनायला. आणि 10तले 8 ट्रेड बरोबर करणं म्हणजे माहिती तुम्हाला, ते प्रॅक्टिस नंतर आणि अनुभवानंतर शक्य आहे. ते पण एकदम शेवटची लेवल, प्रत्येक वेळी होणार नाही. सुरुवातीला आपण 50 to 60% ॲक्युरसीच अपेक्षित केली पाहिजे. आता ह्याची 1 मिनिटाची रील बनू शकते की एंट्री घेतली, आलं, एक्झिट झालं. 1 मिनिटात शिकायला किती मिळतंय. आणि आपण आता लाईव्ह बघतोय हे सगळं. लाईव्हमध्ये समजतंय की किती वेळ लागतो, कशी इमोशन्स येतात, काय होतं, कशा प्रकारे ट्रेड मॅनेज करायला लागतो. 1.5 तास झाला आपण ट्रेड घेतलेला, 1.5 तास होऊन गेला. माझे ॲव्हरेज होल्डिंग मिनिट्स 90 मिनिट्सच आहेत ट्रेडचे आणि ते झाले आता ऑलमोस्ट. आता टार्गेट पूर्ण करा. बास झाली नाटकं. आता 10 वाजता ट्रेड मिळाला म्हणून ठीक आहे. चुकून हे जर 12 वाजता ट्रेड भेटला असता, आता पहिले 2 तास वाट बघायची आणि परत 2 तास ट्रेड मॅनेज करायचा, हे तर अजून बोरिंग झालं असतं. पैसे मिळणारे ठीक आहे, पण पैसे वाट बघायचेच पैसे मिळतात. बाय आणि सेल करायला 2 बटणं दाबायला किती वेळ लागतोय, पण ते कधी दाबायचं आणि कुठं दाबायचं आणि त्यासाठी किती थांबायचं,
इंडोसिंड बँक तुमचा गेल्यावरती सांगेल तसं होतंय का नाही मार्केटमध्ये पुढं. फक्त 1-1.5 वर्ष कन्सिस्टंट प्रामाणिकपणे रोज अभ्यास करा मार्केटचा. तुम्ही पण सांगू शकता पुढं काय होणार आहे. जास्त अवघड नसतं. आपलं टार्गेट पूर्ण झालेलं आहे. 1.5-2 तास वाट बघितल्यानंतर हे टार्गेट पूर्ण झाले आणि हेच असतं ट्रेडिंग. याला म्हणतो आपण प्रोफेशनल ट्रेडिंग. या ठिकाणी ऑटोमॅटिकली आपला ट्रेड एक्झिट झालाय आणि जेवढी आपण रिस्क घेतली होती त्याच्या डबल आपण प्रॉफिट केलेला आहे. तर या ठिकाणी आपण एक्झिट करूया, ही कॅन्सल करूया ऑर्डर. ट्रेड ऑटोमॅटिकली एक्झिट झाला आणि आपलं हे जे फंड आहे या अकाउंटला 1 लाख रुपये, तर त्याच्यावरती आपण जवळपास 2300 रुपयांचा प्रॉफिट केला. म्हणजे ऑलमोस्ट 2.5% प्रॉफिट केला आपण टोटल कॅपिटलवरती आणि इन्व्हेस्ट केले ते 80,000 म्हणजे तेवढाच म्हणूया आपण. तर जर 2.5% एका दिवसात प्रॉफिट होतोय, गेला तर 1.25% आपला जाणार आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला ट्रेडिंग करायचंय. आता इथून पुढे आपल्याला हा ट्रेड होल्ड करायचा नाही किंवा हा ट्रेड बघायचा पण नाही. या ठिकाणी आपण पूर्ण क्वांटिटी एक्झिट केली आहे. आता पुढचं आपलं काम हे असलं पाहिजे की अकाउंट हे जे आहे हे अकाउंट लॉग आउट करणे आणि सिस्टीम बंद करून आता वेळ झालेली आहे, जेवण करणे, दुपारचं निवांत, पुस्तकं वाचा, एक्स्ट्रा टाइम जिकडे तुम्हाला द्यायचा आहे तिकडे द्या. फक्त मार्केट बघू नका. आजचं काम आपलं झालंय. लॉस झाला असता या ट्रेडला तरी सुद्धा आपण बंद केलं असतं. आणि असे तुम्ही 10तले 5 ट्रेड बरोबर करा आणि 5 ट्रेड चुकवा. तुम्ही महिन्याच्या काठी खूप चांगल्या प्रॉफिटमध्ये असता. डन. ओके. बाय बाय.